लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। स्वाभिमानी संघटना शेतकरी संघटनेचे अखेर गोदावरी नदीपात्रात आमरण उपोषण। प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला चकवा देत गनिमी काव्याने प्रशासनाची पळापळ। बातमी आहे पूर्णा येथून। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठी वसलेले गाव धानोरा काळे येथे जिल्ह्यातील खरीप हंगाम आलेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडीद यासारख्या पिकांना अतोनात नुकसान झाले। त्यात राज्य सरकारने पंचनामा करण्याचे आदेश दिले असून पीक विमा कंपनी आणि जिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण करून जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळ अग्रिम रकमेस पात्र ठरली आहे। मात्र अद्यापही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाहीये। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, मुंजा लोंडे, नागेश दुधाटे, विष्णू दुधाटे, माऊली शिंदे, तुकाराम दुधाटे, कैलास काळे हे उपोषणास बसले असून हे उपोषण यशस्वी करण्यासाठी पंडित भोसले, राम गोळेगावकर, प्रसाद गरुड, दिगंबर पवार, सचिन शिंदे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। यावेळी उपोषणकर्त्यांनी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले। 4 तास पाण्यात राहिल्यानंतर परभणी जिल्हाधिकारी, नामदार, पालकमंत्री महोदय यांनी आंदोलकांना शब्द देत बोलून राज्य सरकारकडे उर्वरित असलेली सबसिडी 99 कोटी रुपये 8 दिवसात वर्ग करण्यास भाग पाडली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले। मात्र सदरील रक्कम जमा न झाल्यास परत नदीपात्रात आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आर्थिक विमा आमच्या हक्काचा नाही, कोणाच्या बापाचा। अरे कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नमस्कार। आज परभणी जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं गोदा नदी पात्रामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। जिल्ह्यातील पीक विमा आमचा राज्य सरकार देत नाहीये। कंपनीला चौकशी केली तर कंपनी म्हणते 99 कोटीची सबसिडी हे राज्य सरकार द्यायला तयार नाही। आणि काल परवा अजित दादा परतूरला आलेले होते, तिथं लाडक्या बहिणीला त्यांनी शब्द दिला, मी मुंबईहून येता येता 3,500 कोटीच्या चेकवर सही करून आलो आणि तुमचे पैसे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या खात्यावर पडतात। दादा, परभणी जिल्ह्यामध्ये अतिशय तीव्र दुष्काळ, ओला दुष्काळ झालेला होता। संपूर्ण सोयाबीनचा। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर।